नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। अमरावती शहरातील बियाणी चौक परिसरातील फ्यूल हेडक्वार्टर हॉटेलमध्ये शुक्रवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अग्निशामक विभागाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी या आगीमधील कारणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सकाळी सुमारे 11:40 आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशामक अधीक्षक पंधरे, केंद्र प्रमुख सोनकांबळे आणि पाली प्रमुख मनोज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले। या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 20 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान पोलीस या घटनेकडे केवळ अपघात म्हणून न पाहता गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहे। आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की त्यामागे अन्य कोणते कारण आहे याचा शोध घेतला जात आहे। तसेच हॉटेलमध्ये अग्नी सुरक्षेचे सर्व नियम पाळले गेले आहे का याची चौकशीही सुरू आहे। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून मानवी निष्काळजीपणा किंवा अन्य कारण आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे। अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल।